सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये OCT तंत्रज्ञानाचा शुभारंभ. शासकीय योजनेमध्येही रुग्णांना लाभ मिळणार. डॉक्टर रविकांत पाटील यांची माहिती. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे अत्याधुनिक आरोग्य सुविधा आणि तंत्रज्ञानाने ओळखले जाते. हीच परंपरा कायम ठेवत सेवा सदनने हृदयरोग उपचारातील अत्याधुनिक तंत्रज्ञान OCT सर्व परिसरातील नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले आहे. OCT तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कॅथेटरद्वारे एक छोटा कॅमेरा हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या आतपर्यंत नेला जातो, ज्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे ब्लॉकेज किती लांब आहेत, किती प्रमाणात आहेत, यामध्ये कॅल्शियम कितपत आहे याची अचूक माहिती मिळते. ब्लॉक कितपत कठीण आहे ते व्यवस्थित समजते. सध्याच्या एक्सरे तंत्रज्ञानामुळे घेतल्या जाणाऱ्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांची माहिती ही लाईव्ह 2D मध्ये दिसते. त्यामुळे इतर माहितीबरोबर स्टँट पूर्णपणे आणि योग्य अगदी जागी बसला आहे का हे अचूकपणे समजणे सहज शक्य नसते. पण आता OCT तंत्रज्ञानामुळे ते शक्य झाले. या तंत्रज्ञानाचा उपयोग करून केलेल्या अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी अचूक ठरतात. रुग्णास भविष्यातील गुंतागुंत टाळणे शक्य होते. सेवा सदन अशा नवनवीन तंत्रज्ञानामुळे रुग्णांसाठी आशेचं किरण ठरत आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग मेंदूच्या रक्तवाहिन्यांच्या ब्लॉकेजेसमध्ये सुद्धा यशस्वीरित्या करता येणार आहे. या OCT मशीनचा उद्घाटन सोहळा IMA मिरजचे अध्यक्ष डॉक्टर नथॅलियन ससे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी हॉस्पिटलचे सर्व डायरेक्टर, डॉक्टर, स्टाफ, इतर कर्मचारी उपस्थित होते. या तंत्रज्ञानाचा उपयोग शासकीय योजनांमध्ये सुद्धा होणार आहे. पुणे, मुंबई, बेंगलोर यासारख्या मेट्रो सिटीनंतर OCT आधुनिक तंत्रज्ञान उपचार मिरजेत आल्याने मिरज आरोग्य पंढरीच्या रुग्णसेवेत आणखीन भर पडली. या रुग्णसेवेचा सर्व रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर रविकांत पाटील यांनी केलं आहे. नमस्कार, मी डॉक्टर रविकांत पाटील, सेवा सदन हॉस्पिटल इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट. आज सेवा सदन हॉस्पिटलमध्ये आपण OCT ही एक नवीन टेक्नॉलॉजी लॉन्च करतोय. म्हणजे काय तर ऑप्टिकल कोहरन्स टेमोग्राफी. साध्या भाषेत सांगायचं तर आजपर्यंत आपण सगळेजण एक 2D अँजिओग्राफी करत होतो. आज सर्वात प्रथमच आपल्या भागामध्ये म्हणजे पुण्यापासून बेळगाव मध्ये 2 मशीन असताना मिरजेसारख्या ठिकाणी म्हणजे हा पूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकामध्ये हे पहिलं मशीन ऑप्टिकल कोहरन्स टोमोग्राफी हे आपण इथं करतोय. या रक्तवाहिनी कुठल्याही शरीरातल्या कुठलीही रक्तवाहिनी असू दे, मग ती हृदयाची असेल, ती डोक्याची रक्तवाहिनी असेल, पायाची रक्तवाहिनी असेल किंवा पोटाची रक्तवाहिनी असेल, तर या सगळ्या रक्तवाहिन्यांची आता अँजिओप्लास्टी करायला आपल्याला फक्त 2D फिल्मवर अवलंबून राहण्याची गरज नाही. तर आता आपण या टेक्नॉलॉजीद्वारे 3D अँजिओग्राफी किंवा 3D अँजिओप्लास्टी असं करू शकतो. म्हणजे काय तर आपण रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये जाऊन ते सोनोग्राफीची छोटी वायर सोडतो आणि तिथं आपण बघतो की ब्लॉक किती मोठ्या प्रमाणात आहे, किती छोटा आहे किंवा त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे का, ही सगळी माहिती आपल्याला ह्या टेक्नॉलॉजीमध्ये कळते. आणि मग त्याच्यानंतर आपण त्या ब्लॉकला कसा काढायचा, कुठल्या प्रकारची स्प्रिंग घालायची हे सगळं आपल्याला कळेल. याच्यामध्ये आपण 100% गॅरंटी देऊ शकतो की आपल्याला परत भविष्यामध्ये अशा प्रकारचे ब्लॉकेजेस होणार नाहीत किंवा त्या स्प्रिंगमध्ये परत ब्लॉक होणार नाही याची गॅरंटी आपल्याला ह्या टेक्नॉलॉजीमध्ये देता येईल. आणि त्याच्यामुळं पेशंटना अतिशय परफेक्शन असलेली अँजिओप्लास्टी म्हणजे अतिशय परफेक्ट अँजिओप्लास्टी ही आपल्याला करता येईल. आणि या सर्व टेक्नॉलॉजीचा लाभ मला वाटतं की आपल्या मिरज भागातील लोकांनी घ्यावी. आणि मिरजेमध्ये अशा प्रकारच्या नवीन टेक्नॉलॉजी आल्यामुळं मिरजेचं हे जे मेडिकल हब आहे याला अजूनही बाहेरून बरेच सारे लोक इथं येतील आणि परत आपल्या मिरजेला तो जो दर्जा मेडिकल हबचा आहे हा प्राप्त होईल असं मला या निमित्ताने वाटतं आणि हे मला इथं सांगावं असं वाटतं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.